तुमच्या घरात जर कोणी आजारी पडलं तर लाखो रुपयांचा खर्च तुम्हाला परवडेल का? जर याचं उत्तर नाही असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार देणारं आयुष्यमान कार्ड घरी बसल्या मोबाईल मधून कसं बनवायचं. सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि इथं सर्च बार मध्ये टाईप करायचं आहे आयुष्मान ऍप. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं ऍप हे दिसेल. हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. हे सरकारचं ऑफिशियल ऍप आहे. डाउनलोड केल्यानंतर हे ऍप तुम्हाला ओपन करायचं आहे. त्यानंतर जेवढ्याही टर्म अँड कंडिशन आहे त्या तुम्हाला सगळ्या ऍक्सेप्ट करायच्या आहेत. आता तुम्ही इथं पाहू शकता की 2026 मध्ये ऍप मध्ये पूर्णपणे इंटरफेस बदलण्यात आलेला आहे आणि अनेक नवीन फीचर जोडण्यात आलेले आहेत. आता आपल्याला इथं कार्ड तयार करण्यासाठी खाली लॉग इन हा असा पर्याय दिसेल, त्यावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला दोन प्रकारे लॉग इन करता येऊ शकतं. एक आहे ऑपरेटर लॉग इन किंवा स्वतःचं कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला इथं बेनिफिशियली लॉग इन. तर आपल्याला इथं स्वतःचं बनवायचं आहे, तर त्यासाठी आपण इथं बेनिफिशियली यावरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो तुम्ही मोबाईल नंबर वापरणार आहात आयुष्यमान कार्डला, तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चर दिसेल. जसा कॅप्चर आहे स्मॉल कॅपिटल तसा कॅप्चर तुम्हाला इथं खाली टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो मोबाईल नंबर इथे दिला आहे त्यावरती एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक पॉपअप येईल. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या ज्या परमिशन आहेत त्या तुम्हाला इथं अलो करायच्या आहेत. आता तुम्हाला इथं दोन ऑप्शन दिसतील. आपल्याला इथं आयुष्यमान भारत कार्ड काढायचं आहे, तर त्यासाठी आपण पहिला ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आयुष्यमान भारत PMJAY या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कोणत्या स्टेट मध्ये तुम्ही राहत असाल ते स्टेट तुम्ही इथं सिलेक्ट करा. त्यानंतर सर्च बाय मध्ये तुम्हाला इथं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. नॉर्मली सगळ्यांकडे आधार कार्ड असतं, म्हणून तुम्हाला इथं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे 12 अंकी आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं खाली कॅप्चर दिसेल. जसा कॅप्चर आहे तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि सर्च वरती क्लिक करायचं आहे. सर्च वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, तुम्ही तर फक्त तुमचा इथं स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकला होता, पण आपल्या फॅमिलीमध्ये जेवढेही सदस्य आहेत तेवढ्या सगळ्यांची डिटेल इथे तुम्हाला इथं दिसायला मिळेल. तर त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं फॅमिली आयडी तुम्हाला दिसेल. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, कारण की तुम्हाला भविष्यात कधीही आयडी लागते, म्हणून याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता काही फॅमिली मेंबर मध्ये इथं काहींनी आयुष्यमान कार्ड पहिलेच काढलं आहे, तर त्यांच्या समोर इथे तुम्हाला डाउनलोड कार्ड असं तुम्हाला दिसेल. आता जसं की तुम्ही इथं बघू शकता, माझ्या इथं खाली तुम्ही नाव बघू शकता. इथं मी काढलं नाही आहे, तर तुम्हाला इथं दिसेल डू KYC यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही काढली नसेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा 4 पद्धतीचे ऑप्शन हे दिसतील. आजच्या डेटला KYC साठी तुमच्यासाठी 4 मेथड हे देण्यात आलेले आहे. जर आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्यासाठी आधार OTP हा बेस्ट ऑप्शन आहे. पण जर तुमच्याकडे आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही इथं तिघीमधून फेस ऑथेंटिकेशन हे ऑप्शन चूज करू शकता. पहिले कसं होतं मित्रांनो, पहिले तुम्हाला इथं फिंगरप्रिंट म्हणजे फिंगरप्रिंटचं ते मशीन लागायचं, पण आता तसं राहिलं नाहीये. आता तुम्ही इथं फक्त तुमचा चेहरा दाखवून इथं KYC ही पूर्ण करू शकता. या ठिकाणी तुम्हाला इथं फेस ऑथ यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही इथं आधार OTP हे ऑप्शन देखील सिलेक्ट करू शकता. मी इथं फेस ऑथ हे ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं टर्म्स अँड कंडिशनचं पेज येईल, त्याला तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे आणि इथं येस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अलो वरती परत क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं एक OTP इथं सेंड केलेला आहे. आता तुम्ही इथं विचारशाल की हा OTP कसला, तर मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही लॉग इन करायच्या वेळेस जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईलचा OTP तुम्हाला इथं द्यायचा आहे. त्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर आपण इथं जसंही आपण चेहरा स्कॅन करू त्या ठिकाणी इथं तुम्हाला असा एरर मेसेज दिसेल. आता हा एरर मेसेज का येतो याचं कारण ऐकून घ्या मित्रांनो. यासाठी तुम्हाला आधार फेस ID हे ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, कारण की हे ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यावरच तुमचं जे आधार कार्ड वरून तुमची जेवढी डिटेल्स आहे ती फेच होऊन येईल, म्हणून तुम्हाला हे ऍप डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला अशीच ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही प्ले स्टोअर ओपन करा. इथे आपल्याला सर्च बार मध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं आधार फेस ID असं सर्च करायचं आहे. हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि जेवढ्याही परमिशन ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथं त्याच्या अलो करायच्या आहेत. बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आपण इथं परत आपल्या त्या प्रोसेस वरती येऊया. इथं आल्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकता ते जे ऑप्शन आहे ते आता ग्रीन कलरचं झालं आहे, म्हणजे तुम्ही आता तुमचा फेस जो आहे तो स्कॅन करू शकता. यानंतर आपल्याला इथं दिसेल
इथे तुम्हाला आय एम अवेअर ऑफ धिस यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड वरती परत क्लिक करा. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅप वगैरे घातली असेल ती तुम्हाला काढून ठेवायची आहे आणि चांगल्या लाइटिंग कंडिशन मध्ये फोटो काढा. व्यवस्थित डोळे वगैरे जे आहेत ते ब्लिंक वगैरे करा. त्यानंतर तुम्हाला इथं असा सर्कल येईल, यामध्ये तुम्हाला व्यवस्थित तुमचा चेहरा दाखवायचा आहे. डोळे चालू बंद करायचे आहे, तेव्हाच तुमचा जो फेस आहे तो सिलेक्ट होईल. त्यानंतर तुम्ही इथं रेड कलरचं बघू शकता. ग्रीन आलं म्हणजे तुमचा फेस जो आहे तो रेकॉर्ड झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता आपली जी केवायसी आहे ती आता इथं कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर परत तुम्हाला जो मोबाईल नंबर तुम्ही इथं लॉग इनच्या वेळेस दिला होता त्यावरती एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं परत टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर हे जे पेज आहे ते परत रिलोड होईल आणि इथे तुम्हाला दिसेल की तुमची जी आधार कार्डची जी डिटेल्स आहे ती इथं फेच होऊन आलेली आहे. म्हणजे किती टक्के फेच तुमचा मॅच झालेला आहे ते तुम्हाला इथं दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल कॅप्चर फोटो. जो तुमचा लेटेस्ट फोटो आहे तो तुम्ही इथं कॅप्चर करून घ्या. जर तुमच्याकडे पासपोर्ट साईज वगैरे फोटो वगैरे नसेल तर तुम्ही इथं डायरेक्टली कॅमेरा ओपन करून तुमचा डायरेक्ट लाईव्ह फोटो देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथं फोटो घ्यायचा आहे आणि फोटो घेतल्यानंतर इथं ओके वरती क्लिक करा. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं प्रश्न विचारला आहे की डू यू हॅव अ मोबाईल नंबर. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर तुम्ही डायरेक्टली इथं नो ऑप्शन वरती क्लिक करा. तर इथं माझ्याकडे मोबाईल नंबर आहे म्हणून मी इथं मोबाईल नंबर टाकतो. त्यानंतर तुम्हाला इथं व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. आता जो तुम्ही इथं मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं रिलेशन विथ फॅमिली हेड. आता जो तुमचा फॅमिली हेड आहे त्याच्याशी तुमचं काय नातं आहे. जर तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल ते नातं तुम्ही इथं देऊ शकता. जेही तुमचं असेल ते तुम्ही इथं द्या. त्यानंतर इयर ऑफ बर्थ डेट, तुमची जी जन्मतारीख आहे ती इथं तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर तुमचा पिनकोड इथं तुम्हाला टाकायचा आहे. ते झाल्यावर तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट इथं तुमचा निवडा. त्यानंतर तुम्ही इथं ग्रामीण असाल तर ग्रामीण निवडा. जर तुम्ही अर्बन असाल म्हणजे शहरी भागातले असाल तर तुम्ही इथं अर्बन निवडा. तर मी इथं ग्रामीण भागातला आहे म्हणून इथं रुरल हे निवडतो आहे. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल सब डिस्ट्रिक्ट, म्हणजे तुमचं जे तहसील आहे ते तुम्हाला इथं चूज करायचं आहे आणि तुमचं जे व्हिलेज आहे ते इथं चूज करून घ्या. म्हणजे इथे तुम्हाला तुमचं गाव हे निवडायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथं सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता इथं तुम्हाला सक्सेसचा मेसेज आलेला आहे. म्हणजे तुमची जी ई केवायसी केली होती ती यशस्वीरित्या कंप्लीट झालेली आहे. म्हणजेच तुमचं जे आयुष्यमान भारत कार्ड आहे 5 लाखाचं मोफत उपचारवालं ते आता रेडी झालेलं आहे, म्हणजे तयार झालेलं आहे. आता जर तुम्हाला हे ते डाउनलोड करायचं असेल तर ते तुम्ही कसं करू शकता बघूया. त्यानंतर तुम्हाला इथं परत तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आधार नंबर सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका. कॅप्चर आहे तसा टाका. सर्च वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, पहिले आपल्याला इथं डू केवायसी म्हणून असं ऑप्शन येत होतं. आता इथे तुम्हाला डाउनलोड कार्ड असं ऑप्शन येत आहे. म्हणजे तुमचं जे आयुष्यमान कार्ड आहे ते व्यवस्थितरित्या अप्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला ते आता डाउनलोड करता येणार आहे. म्हणून इथे तुम्हाला डाउनलोड कार्ड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुमचं जे कार्ड आहे ते व्यवस्थितरित्या तयार झालेलं आहे. तुम्ही इथं प्रिव्ह्यू मध्ये बघू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं खाली ऑप्शन दिसेल डाउनलोडचं, तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर तुम्ही प्रिंट देखील करू शकता आणि जर कोणाला शेअर वगैरे करायचं असेल तर ते देखील तुम्ही इथं करू शकता. आता हा कार्ड वापरून तुम्ही 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार जो आहे तो घेऊ शकता. गव्हर्नमेंट हॉस्पिटल असो किंवा लिस्टेड जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांच्यामध्ये तुम्ही या कार्डचा वापर करू शकता आणि 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार घेऊ शकता. अशा पद्धतीने तुमच्या घरात जेवढेही सदस्य आहे त्यांचं तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढून ठेवायचं आहे. कारण की वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. म्हणून सगळ्यांचे आयुष्यमान कार्ड काढून ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच तुमच्या मित्र व मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांचं आयुष्यमान कार्ड हे बनेल. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.